काय चॅप्टरचं नाव? फेज कंट्रोल रेक्टिफायर. फेज कंट्रोल्ड रेक्टिफायर आपला 4th चॅप्टर आहे. बोर्ड वरती लिहिलेलं दिसतंय का तुम्हाला क्लिअर? बोर्ड वरती लिहिलेलं दिसतंय का? यस सर. सगळ्यांना अरे सगळ्यांना विचारतोय मी. हो सर दिसतंय. हो सर दिसतंय. बघा फेज कंट्रोल रेक्टिफायर मध्ये रेक्टिफायर म्हणजे काय काल सांगितलं होतं तुम्हाला. फेज कंट्रोल रेक्टिफायर हा आपला चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये काय नक्की आपण करतोय, काय सांगितलं होतं काल, तुम्हाला आठवतंय का? काय होतंय फेज म्हणजे काय? फेज फेज म्हणजे काय? Phase is nothing but angle. फेज म्हणजे काय आहे तर अँगल आहे. जे काय रेक्टिफायरचा आउटपुट येणार आहे बघा, जो काय आपण रेक्टिफायर मध्ये स्टडी करणार आहे त्याच्यामध्ये काय करतोय तर जे काय आउटपुट येणार आहे रेक्टिफायरचं, जे काय रेक्टिफायरचा आउटपुट येणार आहे त्या रेक्टिफायरच्या आउटपुटचा अँगल आपण कंट्रोल करणार आहे. अँगल आपण कंट्रोल करणार आहे याच्याप्रमाणे. ओके, म्हणजेच काय करणार आहे? अँगल कंट्रोल करणार आहे. म्हणजेच काय करणार आहे? फेज कंट्रोल करणार आहे. म्हणून फेज कंट्रोल रेक्टिफायर. ओके, आता हे फेज कंट्रोल कशासाठी करायचं, काय रिझन आहे म्हणजे पाठीमागचं? फेज अँगल कंट्रोल करण्याचं रिझन काय आहे? तर त्याच्यासाठी आपण एक प्रॅक्टिकल मध्ये बघितलं होतं बघा, कम्युटेशन किंवा फायरिंग अँगलचं प्रॅक्टिकल आपण जे पाठीमागचं प्रॅक्टिकल बघितलं. त्याच्यामध्ये काय होत होतं म्हणजे जर फेरी अँगल आपण इन्क्रीज केला तर आउटपुट वरती काय फरक पडत होता, काय त्याचा इफेक्ट होत होता आउटपुट वरती? आउटपुट डिक्रीज होत. when we increase the firing angle, बरोबर नाही? फायरिंग अँगल इन्क्रीज केला तर आपलं काय डिक्रीज होत होतो? Output voltage. आउटपुट व्होल्टेज काय होत होतं आपलं? डिक्रीज होतो, बरोबर आहे? आता हे फेज कंट्रोल करतोय म्हणजेच काय करतोय आपण? फायरिंग अँगल कंट्रोल करतोय. लक्षात येते का तुमच्या? फेज कंट्रोल करतोय म्हणजेच काय करतोय आपण? फायरिंग अँगल कंट्रोल करतोय. कसा? कारण ज्या पिस्टनवरती म्हणजे ज्या वेळेस आपण एसएफ टर्न ऑन करतो दिस इज अवर फायरिंग अँगल, बरोबर आहे? म्हणजे तुमचं फेज कंट्रोल करण्याचं काम हा फायरिंग अँगल आहे. म्हणजे ट्रिगरिंग सर्किट जे आहे गेटला ते कंट्रोल करणार आहे. इनडायरेक्टली फेज कंट्रोल रेक्टिफायर आपण कशासाठी स्टडी करणार आहे तर फेज कंट्रोल रेक्टिफायर तुमच्या आउटपुट व्होल्टेजवरती कंट्रोल करतोय. तुमचं आउटपुट व्होल्टेज जे रेक्टिफायरचं येणार आहे ते आउटपुट व्होल्टेज आपण कंट्रोल करू शकतो बाय युजिंग फेज कंट्रोल रेक्टिफायर. फेज कंट्रोल रेक्टिफायर जे आपण स्टडी करणार आहे याच्यामध्ये, त्या फेज कंट्रोल रेक्टिफायर मध्ये आपण काय करतो तर इनडायरेक्टली आउटपुट व्होल्टेज कंट्रोल करतोय. ज्यावेळेस आपल्याला मॅक्सिमम आउटपुट पाहिजे असेल त्यावेळेस आपण त्याचा फेज अँगल मिनिमम ठेवू. ज्यावेळेस आपल्याला मिनिमम आउटपुट पाहिजे असेल त्यावेळेस आपण मॅक्सिमम त्याचा फेज अँगल घेऊ. फेज अँगल म्हणजे काय? थोडक्यात फायरिंग अँगल. येते का लक्षात? फेज अँगल म्हणजे काय? फायरिंग अँगल. आले का लक्षात? काय करतो या चॅप्टरमध्ये आपल्याला हा चॅप्टर स्टडी करायची काय गरज आहे तर जो काय आउटपुट सिग्नल आहे म्हणजे जे काय आउटपुट आहे आउटपुट व्होल्टेज इनडायरेक्टली फेज कंट्रोल रेक्टिफायर म्हणजे काय तर आउटपुट व्होल्टेज कंट्रोल रेक्टिफायर्स आहे. ह्याच्या थ्रू आपण तुमच्या रेक्टिफायरचं आउटपुट काय करू शकतो? कंट्रोल करू शकतो. आले का लक्षात? त्यासाठी आपल्याला चॅप्टर स्टडी करायचा आहे तो. हो सर. सगळ्यांना समजलंय कशासाठी आपण चॅप्टर स्टडी करणार आहोत? हो सर. ओके, आता याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे
फोर्थ चॅप्टर मधला फर्स्ट पॉइंट आहे. आणि मी तुम्हाला कुठले कुठले रेक्टिफायर सांगितले काल, आपण कुठले कुठले रेक्टिफायर स्टडी करणार आहे, कुठले कुठले रेक्टिफायर स्टडी करणार आहे याच्यामध्ये कोणते कोणते रेक्टिफायर सांग. पहिला आहे तो हाफ वेव्ह रेक्टिफायर. हाफ वेव्ह रेक्टिफायर हा पहिला रेक्टिफायर आहे. दुसरा आहे तो फुल वेव्ह मिड पॉइंट. मिड पॉइंट म्हणजे कुठला? Center type. सेंटर टाइप रेक्टिफायर. ओके, थर्ड कुठला आहे? थर्ड रेक्टिफायर कोणता आहे? Full wave bridge. ब्रिज रेक्टिफायर. ब्रिज रेक्टिफायर. ब्रिज रेक्टिफायर. ओके, हे तीन रेक्टिफायर आपल्याला स्टडी करायचे आहे. पहिला रेक्टिफायर स्टडी करायचा आहे विथ रेझिस्टिव्ह लोड, विथ इंडक्टिव्ह लोड, विथ फील्ड डायोड. हॅलो सर. हा, सर ते वरती लिहितात दिसत नाही सर. केलीवरती हाफ वेव्ह रेक्टिफायर लिहिलेवर एक नंबर. म्हणजे ते कॅमेऱ्याच्या बाहेर जाते सर. आता लिहितोय ते का? हा. हाफ वेव्ह रेक्टिफायर आहे. हाफ वेव्ह कंट्रोल्ड रेक्टिफायर्स बघायचे बघा. हाफ वेव्ह रेक्टिफायर म्हणजे हाफ वेव्ह कंट्रोल्ड रेक्टिफायर्स विथ रेझिस्टिव्ह लोड, म्हणजे आर म्हणजे रेझिस्टिव्ह लोड, विथ इंडक्टिव्ह लोड म्हणजे एल इंडक्टिव्ह लोड, आणि विथ फ्रीव्हीलिंग डायोड. ओके, तसंच फुल वेव्ह मिड पॉइंट कंट्रोल, फुल वेव्ह कंट्रोल्ड रेक्टिफायर म्हणजे फुल वेव्ह मिड पॉइंट कंट्रोल्ड रेक्टिफायर असं आहे. त्याच्या वेळेस तुम्हाला समजेल ते पण सेम रेझिस्टिव्ह लोड, इंडक्टिव्ह लोड अँड फ्रीव्हीलिंग डायोड तसंच बघायचं आहे. तसंच फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायर विथ रेझिस्टिव्ह लोड, इंडक्टिव्ह लोड अँड फ्रीव्हीलिंग डायोड. एवढे पॉइंट्स आपल्याला त्याच्यामध्ये बघायचे आहे. ओके, त्याच्यामधला फर्स्ट पॉइंट आहे तो हाफ वेव्ह कंट्रोल्ड रेक्टिफायर विथ रेझिस्टिव्ह लोड. नोटबुक असेल तर नोटबुकमध्ये माझ्याबरोबर ड्रॉ करा ते, किंवा तुम्ही हे करा. आधी लक्ष द्या, नंतर ड्रॉ केलं तरी चालेल. येते का लक्षात? बघा, तुम्हाला ड्रॉ करायला टाइम घेईल त्यावेळेस ड्रॉ केलं तर चालेल. आधी लक्ष द्या. पहिला पॉइंट आहे याच्यामधला हाफ वेव्ह controlled rectifier. Half wave controlled rectifier with resistive load. With resistive load. आपला फर्स्ट पॉइंट आहे. त्याच्याकडे फर्स्ट पॉइंट आहे. ओके, half wave controlled rectifier with resistive load. ओके, आता सर्किट डायग्राम कशी आहे बघा. साइन वेव्ह सिग्नल म्हणजे साइन वेव्हचा सोर्स आहे, एससीआर आहे, रेजिस्टर आहे. R, this is P1, this is AC signal. AC signal. AC signal. असे सर्किट डायग्राम आहे. आता तुमच्या जे डायोड यूज करून आपण हाफ वेव्ह कंट्रोल म्हणजे हाफ वेव्ह रेक्टिफायर वापरू,
ह्याच्यामध्ये काय फरक आहे सांगू शकता का काय डिफरन्स आहे दोन्हीमध्ये येस सरच्या जागी डायोड यूज केला जातो. सेलच्या ठिकाणी काय आहे डायोड यूज केलेला आहे ओके त्याच्यामध्ये कसं आहे बघा हा एक रेझिस्टिव्ह लोड आहे त्याच्यातून फ्लो होणारा करंट आयला असेल ओके त्याच्या क्रॉस व्होल्टेज तुमचं पीएल असेल ओके त्याच्यामध्ये हा त्याचा एनोड टर्मिनल आहे कॅथोड आहे गेट टर्मिनल एसी सिग्नल जो आहे तो पीएस सोर्स व्होल्टेज म्हणायचं एक आहे एसी सिग्नल आहे तिथं सोर्स व्होल्टेज पीएस पीएस यस साइन ओमेगा टी असा सिग्नल आहे पीएम साइन ओमेगा टी असं तो सिग्नल आहे तर तुम्ही डायरेक्ट पीएस असं लिहिलं तरी पण चालू शकतो डायग्राम मध्ये आपली हा रेक्टिफायरची डायग्राम आहे ते सेम डायग्राम आहे फक्त रेजिस्टरच्या डायोडच्या ऐवजी काय यूज केलेलं आहे तर एससीआर यूज केलेला आहे समजले का डायग्राम मध्ये काय प्रॉब्लेम आहे का कोणाला आहे का हो सर. आता ते आउटपुट वेव्हफॉर्म बघायचे आहे आउटपुट वेव्हफॉर्म आपल्याला बघायचे आहे एक आउटपुट वेव्हफॉर्म मध्ये असताना बघा त्या पी इनपुट आहे इनपुट जे आहे ते पीएस म्हणजे आपली सोर्स व्होल्टेजची डायग्राम आहे बरोबर आहे सोर्स व्होल्टेजची वेव्हफॉर्म आहे एसी इनपुट सिग्नल बरोबर आहे का हो सर. बरोबर आहे का हो सर. हो सर. आता बघा इथं हाफ सायकल कंप्लीट झालंय काय असतं ना आपण पाय म्हणत असतो पाय आठवतंय का पाय असते का पाय बाय टू असते पाय 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 तर एक सायकल कंप्लीट झालं तर काय असते 2 pi. पाय काय असते टी पाय असं ते एवढे सायकल पुढे असेल तसं ते पायची व्हॅल्यू इन्क्रीज होत जात असते बरोबर आहे का हो सर. Sir. आता पुढं फरक काय आहे तोपर्यंत एवढं डायग्राम ड्रॉ करून घ्या 1 मिनिट 2 मिनिटातच एवढं ड्रॉ करून घ्या तुमच्याकडे पेजेस असतील तर झालं का ड्रॉ करून झालंय का ड्रॉ करून झालंय का अरे होय नाही काय तर सांगा की झालं सर. हो सर झालं, झालं. sir. Yes, sir. आता बघा
एससीआर आपल्याला ऑन करायचं असेल तर काय करावं लागेल? एससीआर आपल्याला ऑन करायचं असेल तर काय करावं लागेल? एससीआर आपल्याला ऑन करायचा तर काय करावं लागेल? कधी ऑन होते एससीआर? गेटला सप्लाय गेटला गेट पण सप्लाय केलेला बरोबर आहे. आणि बघा ज्यावेळेस तुम्ही फॉर्म ट्रॅक करत असता का नाही त्यावेळेस हे प्रत्येक फॉर्म नंतर प्रत्येक फॉर्म ट्रॅक केल्यानंतर असं डॉट लाईन ड्रॉ करून घ्यायचं समजायचं. ठीक आहे लक्षात असं ते खाली ड्रॉ करून घ्यायचं डॉट डॉट लाईन. ओके आता काय करतो आपण सपोज आपण काही सिग्नल अप्लाय करणार गेट पण अप्लाय करणार. दिस इज आयजी गेट करंट. ओके आपला गेट करंट आहे म्हणजे आयजी पर्यंत आपला काय असेल तो अल्फा. येते का लक्षात? थोडस मोठा ड्रॉप होतो लक्षात आता इथं आपण गेट पण अप्लाय केले आणि तर अप्लाय ओके म्हणजे इथून इथपर्यंत काय झालं होतं आपला इथून इथपर्यंत काय झाली आपली अल्फा बरोबर आहे का? हो सर. हो सर. परत इथून पण इथपर्यंत सेम अल्फा म्हणजे दोन्हीची व्हॅल्यू सेमच असणार. अल्फा म्हणजे काय? हॅरिंग अँगल बरोबर आहे का? अल्फा म्हणजे काय? हॅरिंग अँगल. ओके आणि हे झालं गेट करंट. नेक्स्ट आहे ते आउटपुट व्होल्टेज. नेक्स्ट आहे आउटपुट व्होल्टेज. आता जिथून गेट करंट दिलं गेट दिलं तिथून एक लाईन ड्रॉ करायची परत सेम असं परत हे ऍज खाली कंटिन्यू करायचं जिथून परत गेट दिला खाली ड्रॉ करायचं. आता ह्या हाफ सायकल मध्ये आता पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे आणि निगेटिव्ह हाफ सायकल आहे बरोबर आहे का? हो सर. हो सर. आता पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये काय असतं? अप्पर साइड पॉझिटिव्ह लोअर साइड निगेटिव्ह बरोबर आहे का? अप्पर साइड पॉझिटिव्ह लोअर साइड निगेटिव्ह. मग त्या पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये एसआर फॉरवर्ड बायस और रिव्हर्स बायस? फॉरवर्ड बायस. एसआर इज फॉरवर्ड बायस म्हणजे पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये एसआर तुमचा ऑन होईल का ऑफ होईल? ऑन. ऑन होईल. ऑन होईल. ऑन होईल पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये एसआर आपण फॉरवर्ड बायस मध्ये जातोय म्हणजे एसआर आपला ऑन होणार आहे. पण कधी ऑन होईल? त्या स्टार्ट पॉइंट पासून ऑन होईल का गेट करंट मिळाल्यापासून ऑन होईल? गेट करंट मिळाल्यापासून. गेट करंट मिळालं. गेट करंट मिळाल्यापासून पुढची डायग्राम फक्त इथं ड्रॉ करायची. आलं का लक्षात? समजतंय का? हो सर. समजतंय का सगळ्यांना? हो सर. निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये काय होईल? अप्पर साइड निगेटिव्ह. अप्पर साइड निगेटिव्ह लोअर साइड पॉझिटिव्ह. एसआर फॉरवर्ड बायस मध्ये जाईल रिव्हर्स बायस मध्ये जाईल? रिव्हर्स बायस. रिव्हर्स बायस. रिव्हर्स बायस मध्ये जाईल. म्हणजे एसआर ऑन होईल का ऑफ होईल ह्या सायकल मध्ये? ऑफ. 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 त्यामध्ये आपल्याला आउटपुट मिळेल का या सायकल मध्ये? नाही. नाही. आता इथं सेम ही पोस्ट सायकलला सेम हेच तुमचं अप्लाय होणार. पण ज्यावेळेस गेट करंट मिळाल तिथून पुढे तुम्हाला आउटपुट मिळेल. आले का लक्षात? कशा आउटपुट व्होल्टेज ड्रॉ केले समजलंय का?
हो सर. हो सर. आउटपुट व्होल्टेज कसा ड्रॉ केलेला आहे हे तुमचा आउटपुट व्होल्टेज वेव्हफॉर्म समजलंय. आता नेक्स्ट आहे आयजी I0 किंवा IL म्हणजे आउटपुट करंट आणि लोड करंट हा तुमचा तेच आहे. लोड करंट आणि हा आउटपुट करंट तुमचा सेमच आहे. ठीक आहे लक्षात. म्हणजे हा झाला तुमचा IC. I0 आणि V0 सेम ड्रॉ करायचं. काय सांग रेजिस्टिव्ह लोड मध्ये आउटपुट व्होल्टेज आणि आउटपुट करंट त्याची वेव्हफॉर्म सेम ड्रॉ करायची. सेम ड्रॉ करायचा. समजतं का काय सांगतो. हो सर. समजतं का नाही. हो सर. हो सर. आउटपुट करंट रेजिस्टिव्ह लोड मध्ये सेम ड्रॉ करायचं. ओके. आता बघा इथे थोडस करेक्शन आहे. करेक्शन म्हणजे काय इथं काय होतं ह्या इन्स्टंट कुठला आहे तर पायचा बरोबर आहे का. इथे आपण ड्रॉ केलाय काय पाय आहे बरोबर आहे का. इथं काय आहे ह्या इन्स्टंटला 2 पाय आहे बरोबर आहे. बरोबर आहे का मी काय सांगतो ते. हो सर. पाय आहे हा इथं 2 पाय आहे बरोबर आहे का. वरती बघायचे खाली 2 पाय आहे त्याचं काय लक्षात. हो सर. हा आता हा अँगल किती आहे जो इथपर्यंतचा अँगल किती आहे अल्फा बरोबर आहे का. आता हा अल्फा लिहित असताना कसं लिहायचं अँगल लिहित असताना 2 पाय प्लस अल्फा 2 पाय प्लस अल्फा येते का लक्षात. म्हणजे फक्त 2 पाय थोडं कनेक्ट करायचं म्हणजे इथं 0 पासून आहे म्हणून फक्त अल्फा घेतलं. इथं 2 पाय पासून पुढचा अँगल आहे 2 पाय प्लस अल्फा लिहायचं. समजतंय का. हो सर. हो सर. आता बघा इथं लास्ट ची वेव्हफॉर्म ड्रॉ करायची आहे. लास्ट टाइम थायरिस्टर व्होल्टेज किंवा एससीआर व्होल्टेज पीटी आता थायरिस्टर आहे P1 थायरिस्टर P1 P1 थायरिस्टर 1 व्होल्टेज ओके. then हेच खाली डॉट डॉट लाईन प्रत्येक पॉइंट खाली डॉट डॉट लाईन घ्यायचा. हे लक्षात ठेवा. एक पॉइंट डॉट डॉट लाईन खाली घ्यायचा. आणि आता इथं कसं आहे प्रत्येक गोष्ट हे प्रत्येकाचं हे घ्यायचं खाली पाय अल्फा तर पाय पाय तर 2 पाय प्लस अल्फा 3 पाय सगळ्यांनी लिहायचं इथं. लिहिलं नव्हतं प्रत्येकाला लिहायचं. हा पॉइंट आहे 2 पाय प्लस अल्फा पाय 3 पाय इथे लक्षात प्रत्येकाला लिहायचं. इथं तुमचं गेट जिथं अप्लाय करताय का नाही तिथून पुढच्या सगळ्यांना खाली कडक ड्रॉ करायचं शेवटच्या होम पर्यंत डॉट डॉट लाईन न. कन्फ्युजन होणार ना. समजतंय का. लास्ट प्रत्येक वेळेस तुम्हाला एवढे ड्रॉ करायचे PS IG P0 I0 किंवा IL आणि PTL PT1 म्हणजे हे थायरिस्टर 1 आहे म्हणून फक्त थायरिस्टर 1 घेतलेला एकच आहे म्हणून फक्त 1 घेतलेला आहे. आले का लक्षात. आता शेवटची वेव्हफॉर्म ड्रॉ करायची. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या वेळेस करंट फ्लो होतो त्यावेळेस व्होल्टेज आपलं मिनिमम असतं 0 असतंय बरोबर आहे का. हो सर. हो सर. म्हणजे जिथं जिथं करंट आहे नाही आता हा I0 करंट हा जो करंट वेव्हफॉर्म आहे
जो करंटचा पार्ट आहे तो सोबत सगळी इनपुट वेव्हफॉर्म ड्रॉ करायची. मी काय सांगतोय बघा, काय सांगतोय बघा, जेवढा करंटचा पार्ट आलेला आहे जेवढा करंट आज जर तुमचं कन्फ्युजन होत असेल तर त्यासाठी एक सांगतो. डॉट लाईन इनपुट वेव्हफॉर्म ऍज इट इज ड्रॉ करून घ्यायची बघा. पाय 2 पाय अँड 3 पाय. ओके, जर तुमचं ड्रॉ करताना कन्फ्युजन होत असेल, हायस्ट व्होल्टेज ड्रॉ करताना कन्फ्युजन होत असेल तर डॉट लाईन ना सगळी वेव्हफॉर्म इनपुट वेव्हफॉर्म ऍज इट इज ड्रॉ करून घ्यायची. डॉट लाईन घ्यायची. आता इथं तुम्हाला डॉट लाईन ना इनपुट वेव्हफॉर्म ड्रॉ करता फक्त हायस्ट व्होल्टेज काढताना येईल का? हो सर. आता ही डॉट वेव्हफॉर्म मध्ये काय करायचं, जो काही करंटचा पार्ट आहे तो फक्त ड्रॉ करायचा, त्याच्या व्यतिरिक्त सगळा पार्ट ड्रॉ करायचा. म्हणजे इथून ड्रॉ करायला स्टार्ट करायची, इथून इथं. आता हा इथून पूर्ण करंट आहे, तुम्ही ह्या आकार ड्रॉ करायचा म्हणजे इथे येईल. ओके, हा तुमचा अल्फा आहे. ओके, आता इथून इथपर्यंत करंट आहे तो ड्रॉ करायचा, इथून पुढचा करंट त्यासाठी ड्रॉ करायचा. ओके, इथं पण करंट नाही, इथपर्यंत इथपर्यंत हे तुमचं झालं व्होल्टेज, हायस्ट व्होल्टेज. आले का लक्षात कसं ड्रॉ केलंय? आहे 2y प्लस अल्फा. राहिले का लक्षात कसं ड्रॉ करायचं आहे ते? समजलंय का? हो सर. हो सर. हो सर. इरेज करतो. ही तुमचा आउटपुट व्होल्टेज, आउटपुट आहे हायस्ट व्होल्टेज. समजलंय का सगळ्यांना? हो सर. काय कोणाला डाऊट आहे याच्यामध्ये? कशा ड्रॉ करायचे त्याच्यामध्ये काय डाऊट आहे का? रिपीट करायचंय का अजून एकदा? रिपीट करा सर. रिपीट करा सर. तुम्ही मला सांगायचं कसं ड्रॉ करायचं, त्यांना समजलं ते सांगू शकता. किंवा इथून पुढचा प्रॉब्लेम आहे, इथून पुढे सगळ्यांना सेम ड्रॉ करायचं. फुली रेक्टिफायर असेल तर निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये पण ड्रॉ करायचं बरं का. तर फुली रेक्टिफायर असेल तर निगेटिव्ह हाफ सायकल असतं का नाही, तिथं पण असे गेट सिग्नल ड्रॉ करायचं. तर प्रत्येक वेव्हफॉर्म हे आहे तेवढं ड्रॉ करायचं. वरच्या दोन गेट करंट आणि सप्लाय व्होल्टेज तेवढं ड्रॉ करायला कोणाला प्रॉब्लेम आहे का? सगळ्यांना सेम असं ड्रॉ करायचं आहे. फक्त फुली रेक्टिफायर असेल तर फक्त इथे तुम्हाला गेट पर अप्लाय करावं लागेल. येते लक्षात? ते फुली रेक्टिफायर साठी आहे. समजतंय का? हाफ रेक्टिफायरला असं ड्रॉ करायचं नाही. निगेटिव्ह हाफ सायकल, तर निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये आपल्या रिव्हर्स बायस मध्ये जातो. म्हणून निगेटिव्ह हाफ रेक्टिफायरला इथं निगेटिव्ह हाफ सायकल तिथं गेट पर अप्लाय करायचं. तर या वरच्या दोन वेव्हफॉर्म सगळ्याला सेम आहे. आले का लक्षात? त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का कुणाला? कसं ड्रॉ केलं समजलं नाही आहे का? त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का? हे इनपुट सिग्नल आहे जो आपण साइन अप्लाय केलेली आहे ती इनपुट आहे, आणि जे गेटला आपण अप्लाय करणार आहे तो हा सिग्नल आहे का? काय प्रॉब्लेम याच्यामध्ये? आहे का? काय रिप्लाय द्या काय तर. नो सर. बाकीच्यांना काय प्रॉब्लेम आहे? काही कसं ड्रॉ केलं समजत नाही काही फॉर्म? हो सर, समजलं. सर समजलं. ओके, आता पहिल्यांदा आपल्याला काय ड्रॉ करायचं आहे? आउटपुट व्होल्टेज ड्रॉ करायचं आहे. काय ड्रॉ करायचं आहे? आउटपुट व्होल्टेज. ओके, हा आहे तो अल्फा, दिस इज अल्फा.
अल्फा त्याची फक्त आणि ड्रॉप होऊन घ्यायचं 100% साठी कंप्लीट झालेला आहे आपला किती पॉइंट्स आणि ड्रॉप होऊन घ्यायचे तर त्यामुळे याला फक्त नेम्स इंडिकेट करा इथं द्यायचं इथं आउटपुट व्होल्टेज आहे हा पॉइंट आहे तो आपला अल्फाचा आहे तिथे पाय तिथं 2 पाय तिथं 2 पाय प्लस अल्फा 6 3 पाय तर काय प्रॉब्लेम आहे का पण काय प्रॉब्लेम आहे का नो No, सर नो सर बरोबर का पहिल्यांदा आहे पॉझिटिव्ह हाफ साईड बरोबर आहे का ही कुठली आहे पॉझिटिव्ह हाफ साईड आता पॉझिटिव्ह हाफ साईड मध्ये काय होतंय बोलतो अपर साईड पॉझिटिव्ह और निगेटिव्ह पॉझिटिव्ह positive. पॉझिटिव्ह लोअर साईड निगेटिव्ह त्यावेळेस एससीआय फॉरवर्ड बायस और रिव्हर्स बायस फॉरवर्ड बायस फॉरवर्ड बायस ओके म्हणजे ह्या कंडिशन मध्ये पॉझिटिव्ह हाफ साईड मध्ये एससीआय आपला ऑन होणार आहे का ऑफ होणार आहे ऑन ऑन कधी ऑन होणार आहे गेटला सप्लाय अप्लाय केल्यावर गेट सिग्नल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत एससीआर आपला ऑन होणार नाही याचे का लक्षात बघा जोपर्यंत गेटचा सिग्नल आपल्याला मिळत नाही तोपर्यंत एससीआर आपला ऑन होणार नाही म्हणजे इथून इथं पर्यंतचा म्हणजे अल्फा पर्यंतचा जो काही टाइम आहे त्याच्यामध्ये आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळेल का मिळेल का जोपर्यंत गेट सिग्नल आपण प्रोव्हाइड करत नाही एससीआर ला तोपर्यंत एससीआर ऑन होणार नाही एससीआर ऑन होणार नाही म्हणजे आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळेल का नाही नाही मिळणार म्हणजे ज्या वेळेस गेट सिग्नल आपल्याला मिळतोय त्यावेळेसच आपला एससीआर काय होणार आहे ऑन होणार आहे एससीआर ऑन होणार आहे तिथून पुढेच आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळणार आहे म्हणजे ही जी काही वेव्हफॉर्म आहे ही वेव्हफॉर्म इथून पुढचं व्होल्टेज इथे मिळणार आहे आले का लक्षात कसं ड्रॉ केलंय जोपर्यंत गेट सिग्नल मिळत नाही हा गेट आहे इक्वल्स आहे गेट आहे गेटचा सिग्नल जिथं अप्लाय केलाय तिथून पुढचा आउटपुट व्होल्टेज मिळेल आउटपुट आउटपुट महत्वाचा आहे काहीतरी समजलंय का हो सर समजलंय ओके आता बघा हे प्रोफाइल फर्स्ट सायकल कंप्लीट झाले का पाहिजे आता काय निगेटिव्ह हाफ सायकल निगेटिव्ह हाफ सायकलला काय लिहिलं होतं निगेटिव्ह हाफ सायकलला Upper side negative. निगेटिव्ह लोअर साइड पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह एससीआर फॉरवर्ड बायस और रिव्हर्स बायस रिव्हर्स रिव्हर्स बायस रिव्हर्स बायस ह्या कंडिशन मध्ये तुमचा एससीआर ऑन होईल का ऑफ होईल ऑफ होईल ऑफ होईल जरी तुम्ही गेट सिग्नल अप्लाय केला तर तुमचा एससीआर ऑन होणार आहे का याच्यामध्ये जरी तुम्ही ते गेट अप्लाय केला रिव्हर्स बायस असताना तर एससीआर ऑन होईल का नाही या पूर्ण होल सायकल मध्ये तुमचं एससीआर काय होणार आहे ऑफ स्टेट मध्ये राहणार आहे जर पूर्ण निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये एससीआर ऑफ राहत असेल तर आउटपुट व्होल्टेज मिळेल का आपल्याला नाही 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 इथं आपल्याला आउटपुट ड्रॉ करायचा नाही सेम पॉझिटिव्ह हाफ सायकलची हीच कंडिशन सेम पॉझिटिव्ह हाफ सायकलची हीच कंडिशन आहे जोपर्यंत गेट सिग्नल मिळत नाही तोपर्यंत आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळत नाही ज्यावेळेस गेट मिळते तिथून पुढे आपल्याला आउटपुट व्होल्टेज समजलंय का आउटपुट व्होल्टेज कसं ड्रॉ केलेलं आहे हो सर हो सर मी काय सांगतोय तुम्हाला की या आउटपुट व्होल्टेजची जी काही वेव्हफॉर्म आहे तीच सेम वेव्हफॉर्म आउटपुट करंटला यूज करायची आहे रेझिस्टिव्ह लोड साठी रेझिस्टिव्ह लोड साठी समजताय का हो सर ही वेव्हफॉर्म ऍज ड्रॉ करायची आहे और आउटपुट करंट और आयएन लोड करंट और आउटपुट करंट समजताय का आउटपुट करंट
सेम तीच वेव्हफॉर्म आपल्याला ड्रॉ करायची आहे. कंटिन्युअसली खाली ड्रॉ करत नाहीच बघा की डॉट लाईन्स आहे. अल्फाचा पॉइंट, पायचा पॉइंट, 2 पायचा पॉइंट, अल्फा प्लस पाय प्लस अल्फाचा पॉइंट, 3 पायचा पॉइंट. इकडपर्यंत डॉट लाईन ड्रॉ करत नाही. तुम्ही असं म्हणूनच करायचं तुमचं होणार नाही, तुमचं कन्फ्युजन होईल. येते का लक्षात? तुमचं ते कन्फ्युजन होईल. कुठून ड्रॉ करायचं ते समजणार नाही. त्यामुळे हे डॉट लाईन्स इकडपर्यंत ड्रॉ करा, एंड पर्यंत. समजताय का? जे काय आउटपुट व्होल्टेज आहे ते सेम आउटपुट करंटला तुम्ही ड्रॉ करायचे. तर नाव द्यायचे अल्फा पाय 2 पाय 2 पाय प्लस अल्फा and 3 पाय टाइम ओमेगा टी म्हणायचं. सेम आउटपुट व्होल्टेज वेव्हफॉर्म आउटपुट करंटला ड्रॉ करायची. अरे लक्षात समजलंय का? कारण मला एक सांगतो, मला V is equal to IR, is equal to IR. तर या दोन्हीपैकी एकाचं व्हॅल्यू करंट 0 असेल तर काय होईल? 0. व्होल्टेज प्रेझेंट आहे त्याचा अर्थ करंट पण प्रेझेंट आहे. येते का लक्षात? व्होल्टेज आहे म्हणजे आउटपुट व्होल्टेज प्रेझेंट आहे त्यावर तो आउटपुट करंट ही प्रेझेंट आहे असं त्याचं मिनिंग असतं. आले का लक्षात? आउटपुट साठी सांगतो बघा, हे आउटपुट व्होल्टेज साठी सांगतोय. आउटपुट व्होल्टेज साठी सांगतोय. समजलं इथपर्यंत? इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का? काय डाऊट आहे का? No, sir. नो सर. ओके. आता इथं आपल्याला काय ड्रॉ करायचं आहे? इथं ओमेगा डॉट लाईन्स खाली घ्यायचे. इथं आपल्याला T1 थायरिस्टर 1 चं व्होल्टेज ड्रॉ करायचं. थायरिस्टर 1 चं व्होल्टेज ड्रॉ करायचं आहे. दिस इज अल्फा, दिस इज पाय, दिस इज 2 पाय, 2 पाय प्लस अल्फा, दिस इज 3 पाय. ओके. आणि तुम्हाला याच्यासाठी टेक्निक सांगितले की आधी डॉट लाईन सगळी वेव्हफॉर्म आपण ड्रॉ करून घ्यायची. साइड आयडी इनपुटला आपण अप्लाय केलेला असे डॉट लाईन ड्रॉ करून घ्यायचं. आणि जिथं करंट प्रेझेंट आहे तिथं करंट, जिथं करंट प्रेझेंट आहे ती सोडून सगळी वेव्हफॉर्म डार्क करायची. जिथे करंट आहे तो सोडून सगळी वेव्हफॉर्म काय करायची? ड्रॉ करायची. इथून स्टार्ट झाला, इथून इथं तुमचं काय आहे? करंट प्रेझेंट आहे. इथून पुढचा पार्ट ड्रॉ करायचा नाही. इथं पर्यंत करंट आहे, इथून पुढचा पार्ट ड्रॉ करायचा पूर्ण निगेटिव्ह. आता इथं पण करंट प्रेझेंट नाही, इथून पुढे करंट प्रेझेंट आहे तर तो ड्रॉ करायचा. समजलं का? असं ड्रॉ केलेला आहे. समजलंय का? हो, sir. हो सर. हो सर. हो सर समज. कारण का आहे ज्यावेळेस करंट तो तुम्हाला सांगितलं ज्यावेळेस करंट मॅक्सिमम असतो त्यावेळेस व्होल्टेज मिनिमम असते. ज्यावेळेस एसआर ज्यावेळेस ऑन होतो त्यावेळेस त्याच्या अक्रॉस व्होल्टेज 0 होत असते. ह्या पॉइंटला आपला एसआर ऑन होतो अल्फाला, पण पुढे एसआर आपला ऑन होतो त्यावेळेस आपल्याला व्होल्टेज 0 असतं. म्हणजे आपल्याला व्होल्टेज मिळत नाही. समजलंय का? समजलंय का? हो, sir. ठीक आहे. तुम्ही ड्रॉ करून घ्या. त्यांना पाहिजे असेल स्क्रीनशॉट काय करून घ्यायच असेल स्क्रीनशॉट काढून घ्या. अटेंडन्स द्या.